तुम्ही राजा बली आणि विष्णूचा वामन अवतार ह्याची गोष्ट ऐकली आहे का? असेलच. ज्यांना ती माहीत नाही आहे ना त्यांच्यासाठी सांगते. राजा बली हा एक महान पराक्रमी असा असुर वंशातला राजा होता आणि तो भक्त प्रल्हादाचा नातू. राजा बलीनं आपल्या पराक्रमानं पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ ह्या तीनही लोकांवर राज्य मिळवलं होतं. दानशूरता आणि धर्मनिष्ठा यासाठी राजा बली प्रसिद्ध होता. महापराक्रमी असल्याचा त्याला अभिमान होता आणि या अभिमानाचं रूपांतर अहंकारात झालं होतं. तीनही लोकांवर राज्य असल्यामुळं आपल्यावर असुरांचं राज्य येईल की काय या भीतीनं, या विचारांनी अर्थातच सर्व देव घाबरले होते. आणि अशातच बळीराजानं महायज्ञ चालू केला. त्यात तो ब्राह्मणांना जे हवं ते दान देत होता आणि याचाच फायदा देवांनी घ्यायचा ठरवला. आणि विष्णूने त्याच्या दशावतारांपैकी 5वा अवतार जो वामन अवतार आहे तो घेतला. एका सुंदर तेजस्वी ब्राह्मण बालकाचं रूप घेऊन विष्णू यज्ञस्थळी आले. त्याला पाहून राजा बलीनं विचारलं की बालका, तुला काय हवंय? तुला जे हवंय ते मी देईन. वामन म्हणाला, मला फक्त 3 पावलं जमीन द्या. बालवामनाच्या या मागणीमुळं अर्थातच महापराक्रमी अशा बळीराजाला गंमत वाटली आणि तो म्हणाला, अरे 3 पावलांमध्ये काय मिळणार? तू मला राज्य, संपत्ती काहीही मागू शकतोस. त्यावर वामन म्हणतो की मला फक्त 3 पावलं जमीन हवी. हे सर्व होत असताना दैत्यगुरू शुक्राचार्यांनी वामनाचं मूळ रूप ओळखलं होतं आणि राजा बलीला त्याची कल्पना दिली होती की हे बालक दुसरं तिसरं कोणी नाही आहे तर स्वतः भगवान विष्णू आहेत. पण राजा बली हा शब्दांचा पक्का होता. त्यानं शुक्राचार्यांना सांगितलं की मी दिलेला शब्द मोडणार नाही. आणि अचानक वामनानं आपलं विराट त्रिविक्रम असं रूप धारण केलं. पहिल्याच पावलात संपूर्ण धरती म्हणजे पृथ्वी व्यापली. दुसऱ्या पावलामध्ये संपूर्ण आकाश व्यापलं. तिसरं पाऊल ठेवायला जागा कुठं होती? तेव्हा राजा बली म्हणाला की 3रं पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा. वामनानं 3रं पाऊल राजा बलीच्या डोक्यावर ठेवलं आणि त्याला पाताळात पाठवलं. ही गोष्ट सांगण्यापाठीमागं काही कारणं आहेत. एक म्हणजे वामन अवतार हे बालकाचं रूप आहे. अर्थातच या गोष्टीमधून आपल्याला समजेल की हे बालक साधंसुधं नाही आहे, तर अतिशय हुशार, चाणाक्ष आणि हजरजबाबी असं बालक आहे. का आणि कसं ते पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच. नमस्कार, मी बुध. मला चंद्रतनय, सौम्य, सोमजा, ग्रहराजकुमार, विद्यानिधी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. इंग्रजीमध्ये मला मर्क्युरी म्हणतात. मर्क्युरी हा शब्द लॅटिन भाषेतील मर्क्युरियस या शब्दावरून आलेला आहे आणि ज्याचा अर्थ हा संदेश, दळणवळण, चपळपणा, व्यापार असा होतो. आणि अगदी हेच माझं कारकत्वही आहे. तुम्ही मर्क्युरी बघितलाय का? नक्कीच पाहिला असेल. मर्क्युरी म्हणजे पारा किंवा पारद. तो कसा असतो? तो कोणत्याही आकारात फिट होतो. त्याला स्वतःला स्थैर्य म्हणून अजिबात नसतं. अगदी एका ठिकाणी स्थिर अजिबात राहत नाही. माझं अस्तित्वसुद्धा तसंच आहे, चंचल पण महत्त्वाचं. बुध हा अंतर्ग्रह आहे, म्हणजे सूर्याच्या अगदी जवळचा ग्रह आहे. आकारानं लहान असल्यामुळं मला कुमार ग्रहसुद्धा म्हणतात. माझं वय हे टीनेजच्या आत असं मानलं गेलं आहे. त्यामुळं माझा अंमलही त्या वयापर्यंत जास्त असतो. तसंच बलवान ग्रहांच्या युतीमध्ये जर मी असेन तर त्या ग्रहांचा प्रभाव माझ्यावर होताना दिसतो. मला बुद्धीचा कारकही म्हणतात बरं का. पण शिक्षणाच्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर 10-12 वर्षापर्यंतच माझा विचार करायला लागतो. नंतरच्या उच्च शिक्षणासाठी मात्र गुरु आणि मंगळाचा सुद्धा विचार करतात.
व्यावहारिक बुद्धिमत्ता, त्यासाठी लागणारे गुण हे माझ्या अंमलात येतात आणि त्याचा प्रभाव मात्र आयुष्यभर राहतो. तो काही 10-12 वर्षापर्यंत संपत नाही. व्यवसाय म्हटलं की बोलणं महत्त्वाचं आणि बोलणं, वाणी ही सुद्धा माझ्या कारकत्वात येते. त्यामुळं व्यवसायाच्या दृष्टीनं मी खूप महत्त्वाचं आहे. ग्रास्पिंग, मेमरी, लॉजिक या तीनही गोष्टी माझ्याकडं उत्तम आहेत. त्यांचा योग्य वापर करणे मला उत्तम जमते. बुधप्रधान व्यक्तींमध्ये क्युरिओसिटी खूप असते. वाचन, मनन, लेखन या गोष्टीची मात्र फारशी तयारी नसते. मेमरी उत्तम असते, अगदी फोटो फिनिश मेमरी म्हणता येईल आणि त्याचा उपयोगही ते चांगल्या प्रकारे करू शकतात. ग्रास्पिंग चांगलं असल्यामुळं वक्तृत्व, लिखाण या गोष्टीसुद्धा माझ्या कारकत्वात येतात. या सर्व चांगल्या गोष्टी झाल्या. पण मी जर बिघडलेला असेन, म्हणजे मी नीच राशीत असेन किंवा माझ्यावर पापग्रहांची दृष्टी असेल, तर फसवेगिरी, खोटं बोलणं, खोट्या सह्या करणं अशाही गोष्टी मी करू शकतो. डर्टी पॉलिटिक्स हे बिघडलेल्या बुधाचं लक्षण आहे. शाई आणि पेपर ह्या गोष्टीसुद्धा माझ्या कारकत्वात येतात बरं का. त्यामुळंच पुस्तकांशी संबंधित व्यवसाय, पत्रकारिता या गोष्टी माझ्यावरून आणि जोडीला गुरुवरून ठरतात. टायपिंग, कम्प्युटर्स, झेरॉक्स म्हणजेच प्रिंटिंग मशीन्स या गोष्टीही मीच बघतो. शरीरातील मेंदू, त्वचा यावर माझा हम्मल असतो. मी त्वचेचा कारकग्रह असल्यामुळं स्किन डिसीजेस माझ्या अंडर येतात. मी मामाचा कारकग्रहसुद्धा आहे बरं का. त्यामुळं मामाचं सुख हे माझ्यावर अवलंबून असतं. आणि हो, ज्योतिषशास्त्र हे देखील माझ्या कारकत्वाचा भाग आहे. माझ्या स्वरूपाचा विचार करायचा झाला तर मी कुमार ग्रह असल्यामुळं स्त्री किंवा पुरुष असा विभागलेला नाही आहे. म्हणजे मी फक्त बालक आहे. उंचीनं कमी, किरकोळ शरीरयष्टी, किंचित काळसर रंग, पण चेहऱ्यावर बौद्धिक तेज आहे आणि तसेच मिश्किल भावसुद्धा आहेत. माझ्याजवळ उत्तम विनोदबुद्धी आहे. माझ्या स्वतःच्या 2 राशी आहेत. एक मिथुन आणि दुसरी कन्या. या दोनही राशी द्विस्वभाव राशी आहेत. त्यातून मी पडलो वयानं लहान. त्यामुळं माझा बऱ्याचदा हे करावं की ते यामध्ये गोंधळ होतो. आणि मला माझ्याच घरात राहायला जास्त आवडतं. त्यामुळं माझी उच्च रास ही कन्या आहे. तुम्हीच विचार करा ना की लहान मूल स्वतःच्याच घरात जास्त रमेल ना. माझी नीच रास ही मीन रास आहे. मला वाटतं की गुरुच्या मीन राशीमध्ये जी आध्यात्मिक प्रगती व्हायला पाहिजे तेवढी कपॅसिटी माझ्याकडं नाही आहे आणि म्हणून मग मी त्या राशीमध्ये काहीतरी वेगळंच वागतो. माझी शक्ती वाढवायची असेल तर बुद्धीची देवता गणपती याची उपासना तुम्ही करू शकता किंवा विष्णू उपासनासुद्धा करू शकता. आणि माझं रत्न पाचू हे देखील तुम्ही परिधान करू शकता, कारण माझा आवडता रंग हिरवा आहे. आणि हो, बुधवार हा माझा वार आहे. जाता जाता तुम्हाला एक गंमत सांगतो. आपल्या घरात एक जरी माझ्या प्रभावाखालची व्यक्ती असेल ना तरी घर हसतं खेळतं राहतं. धन्यवाद. सापेक्षचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.